नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल ढगे आणि मी घेतलं 30 दिवसांचं चॅलेंज. या 30 दिवसात मुंबईत आल्यावर माझ्यासोबत नेमकं काय काय घडलं हे सगळं मी सांगणार आहे. आजचा दिवस आहे 10वा. तर मित्रांनो, रूममेट आणि माझ्यात रोजच भांडणं होऊ लागले. या त्या कारणामुळं तो कुभांड रचत होता. मी आपला दबला चोपला राहत होतो. एका दिवशी मात्र रूम साफ करण्यावरून आमच्यात चांगलंच वाजलं. मी दुपारी ऑफिसला जाण्यासाठी निघालो. माझी ऑफिसला जायची गडबड चालू असतानाच त्यानं ते भांडण काढलं. हे भांडण एवढं जोराचं होतं की आता इथं थांबण्यात काही अर्थ नाही असं मला कळून चुकलं. आधीच काम करण्याचं प्रेशर आणि दुसरीकडं रूमवरचा हा ताण यामुळं मी जास्तच त्रासलो होतो. वाटू लागलं की लगेच सामान पॅक करावं आणि रूमच्या बाहेर पडावं. पण ऑफिसला जायचं असल्यानं उशीर करून चालणार नव्हता. तो हिरो रूमच्या बाहेर पडला की मी माझ्या सामानाची बांधाबांध केली. सामान पॅक करून ठेवून दिलं आणि ऑफिसला निघालो. ती रूम आजच्या आज सोडायची हे मी 100% ठरवून टाकलं होतं. पण ती रूम सोडली तर जावं तरी कुठं हा प्रश्न कायम होता. मग कुठंतरी राहण्यासाठी जागा मिळते का याचा मी शोध घ्यायला लागलो. प्रत्येकाला कुठे रूम आहे का असं विचारायला लागलो. मी माझ्यासोबत घडलेला हा सगळा प्रकार ऑफिसच्या एका मित्राला सांगून टाकला. तोही गावाकडूनच जीवाची मुंबई करायला आलेला होता. त्याची मुंबईत एक रूम होती. कोरोना असल्यानं तो सध्या तरी घरून काम करत होता. पण त्याची रूम मात्र रिकामी होती. म्हणजे एका माणसापुरती जागा होती. त्यानं मला तिथं शिफ्ट व्हायला सांगितलं. आता हा मित्र म्हणजे मला त्यावेळी खरा देवासारखा भेटला. ऑफिसचं सगळं काम आटोपल्यावर मी रात्री 12 वाजता माझ्या सध्याच्या रूमवर पोहोचलो. लगेच सामान घेतलं आणि थेट बाहेर पडलो. भर रात्री सामान घेऊन मी एकटाच रस्त्याने चालत होतो. भर रात्री एखादा चोर मवाली समोर येतो की काय याची मला भीती वाटत होती. पण रिक्षा करून मी थेट माझ्या मित्राच्या रूमवर पोहोचलो. आता तात्पुरती राहण्याची सोय झाली. पैशाचा माज असलेल्या मित्राचा ताण गेला होता. आता नवी जर्नी चालू होणार होती. पण अजूनही डोक्याचा ताप संपला नव्हता. मी आधीची रूम सोडली असली तरी पैशाच्या बाबतीत माझ्यासोबत मोठा गेम झाला. हा गेम काय होता, कुठं फटका बसला हे पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक मारा, शेअर मारा. लवकरच भेटू. टाटा, बाय बाय.